नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे निफ्टी पोस्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. हे आजचं एकंदरीत पूर्ण मार्केट आणि आपण मॉर्निंगला इथे एक ट्रेड जनरेट केला होता जवळपास 20-25 मिनिटामध्येच. एक छोटासा एसेल होता आपला आणि टार्गेट फार चांगलं होतं. किती कॅन्डल्स नंतरची गोष्ट आहे ती, 1 2 इथली गोष्ट आहे ती. आणि आपला अंदाज असा होता मार्केट काय करेल. ही लेवल मार्केट ब्रेक करतोय, तर आपलं असं म्हणणं होतं की मार्केट वर जाईल, एक छोटासा रिट्रेस देईल आणि कमीत कमी या लेवलपर्यंत मार्केट आपल्याला ट्रेड करताना पाहायला मिळेल. आणि ती लेवल होती जवळपास 22,900ची. पहिलं टार्गेट आपलं इथेच होतं 22,860 वगैरेच्या 70च्या जवळपास, 22,870च्या जवळपास. तर मार्केटनी आपल्याला इथे ब्रेकआउट करताना दाखवलं, मात्र तिथून मार्केटने रिव्हर्सल दिलेलं. ही लेवल त्याने दाखवली ब्रेकआउट करताना आणि आपला टार्गेट जे होतं जवळपास 60 पॉईंटचं टार्गेट आणि एक 10-11 पॉईंटचा असेल फक्त. मार्केट आपल्या डायरेक्शननी गेलं म्हणजे 1:2 जवळपास टार्गेट आपल्याला इथे मिळालेलं आहे. 10 पॉईंटचा जर एसेल असेल आपला आणि आपल्याला जर 20 पॉईंटचं टार्गेट मिळत असेल 18-19 पॉईंट समथिंग, तर इट मीन्स की हा ट्रेड फेल नाही झाला. 1:2चं टार्गेट त्याने हिट केलेलं आहे आणि तिथून रिव्हर्सल झालेलं आहे. मग अशा कंडिशनमध्ये आपण काय केलं होतं, इथे आपण या रिव्हर्सलमध्ये मार्केटच्या हा जो रिव्हर्सल दिसतोय यामध्ये एक छोटंसं प्रॉफिट बुक करून निघून गेलो होतो आपण. समजतं, म्हणजे प्रॉफिट बुक नव्हतो केला आपण, एस एल आपला जो आहे तो ट्रेल केला होता आपण आणि तो उडाला होता. सो दिस वॉज अवर फर्स्ट स्कॅल्प. आणि हा तुमच्यासाठी नव्हता दिलेला मी, हा जो स्कॅल्प होता हा फक्त माझ्यासाठी होता की मी इथे एक असा स्कॅल्प घेत आहे बघ, आणि माझं असं म्हणणं आहे की मार्केट इथपर्यंत जाऊ शकतं. दिस वॉज फॉर मी ओनली. मग एक सेकंड आपण ट्रेड तुम्हाला दिलेला, तो ट्रेड कधी दिला, लेट मी चेक. आता जेव्हा मी असं म्हणत आहे की मी ट्रेड दिला, त्याला टिप्स ॲडवायझरी वगैरे असं समजू नका, बिकॉज आपण त्यासाठी क्वालिफाईड नाही आहोत. ट्रेड दिला मीन्स इट इज जनरेटेड. इथून आपल्याला असं वाटतं की ट्रेड जनरेट होऊ शकतो. ओके, तर 29 तारीख, फाईन. तर हा सेकंड ट्रेड आपला इथे जनरेट केलेला आपण जवळपास 10:05 समजा की जर मार्केट ही लेवल 5 मिनिटाचा जो लो आहे आपला कॅन्डलचा अपसाईडने तर तो फेल झालेला ना, तर मग डाऊन साईडने जर त्यांनी ब्रेक केलं, रिटेस्ट दिलं, तर आपल्याला डायरेक्ट 48,500 पर्यंतचं टार्गेट बँक निफ्टीमध्ये आपल्याला मिळू शकतं. असा हा ट्रेड होता. ट्राय टू अंडरस्टँड. मार्केट ओपन होत आहे, ही लेवल जी आहे खाली तो ब्रिज करत आहे, एक रिटेस्ट देत आहे आणि मग तो डाऊनफॉल देईल. आता ही घटना इथे कशी घडली बघा. मार्केट एक राईज केला, मार्केटनी याला ब्रिज केला. ही कॅन्डल दिसत आहे तुम्हाला, म्हणजे ही लेवल जी आहे आपल्याला ब्रिज करताना दाखवत आहे, म्हणजे हा जो कंडिशन आहे ही फुलफिल होत आहे इथे. आणि त्यानंतर जो रिटेस्टची कंडिशन आहे ती बघा, इथनं मार्केटने रिटेस्ट पण दिलेला. तर पिक्चर कॉपी ट्रेड कधीच मिळू शकत नाही, कारण की वी आर नॉट गॉड आणि मार्केटमध्ये कोणीच पिक्चर कॉपी ट्रेड देऊ शकत नाही. पण मेथड सेम राहणार. आपण प्रोसेसला फॉलो केलं, सिस्टम ट्रेडिंगला फॉलो केलं तर मेथड सेम असणार. बघा, मार्केट अप झालेलं आहे, एक लेवलला त्यांनी रेजिस्ट केला, तिथनं मार्केटने ब्रिज केला. यू कॅन सी ओया ब्रिज केला. त्यानंतर तुम्ही हा जो माझा रिटेस्ट आहे तो रिटेस्ट इथे पाहू शकता आणि त्या रिटेस्ट नंतर बघा मार्केटने फॉल केलेला आणि आपल्या इथे 1:2चं टार्गेट बुक झालेलं या पद्धतीने.
हा बँक निफ्टीचा होता आणि हा निफ्टीचा ट्रेड होता. दोन्ही ट्रेड आपण तुम्हाला केले होते. तर आय होप तुम्ही एन्जॉय केले असेल, राईट. तर 2 ट्रेड्स आज मार्केटने आपले हिट केलेले आहेत. आणि त्यानंतर मग एक लास्ट, जेव्हा मी मार्केटमध्ये नव्हतो, म्हणजे आपण लाईव्ह नव्हतो मार्केटमध्ये, पण मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केटमध्ये जर काही अपडेट आले तर मी तुम्हाला अपडेट करणार. तर मग या झोनमध्ये जवळपास 11 11:30च्या झोनमध्ये काय केलेलं, आपण एक ट्रेड इनिशिएट केलं. म्हणजे आपण असं सांगितलं तुम्हाला की ही ग्रीन जी लाईन आहे ही आपला एंट्री पॉईंट असणार आहे. मार्केट जर या लेवलच्या वरती जर सस्टेन करतोय, याचा अर्थ असा होतोय तर मार्केट या लेवलपर्यंत जाईल, असं माझं म्हणणं होतं. यू गेटिंग माय पॉईंट? ही जी लेवल दिसते तुम्हाला आता सध्याला लेवल ब्रिज करणं, रिटेस्ट आणि टार्गेट हिट या प्रोसेसकडे नका लक्ष देऊ. इथे आपलं काय म्हणणं आहे हे सांगत आहे. इथं नंतर जी घडलेली घटना आहे ते घडेल की नाही घडेल आपल्याला माहित नव्हतं या मोमेंटला, पण आपलं म्हणणं असं होतं की जर ही लेवल जर मार्केट सस्टेन करतोय, तुम्हाला बघा इथे ब्रिज होताना दिसत आहे, पुन्हा मार्केट ब्रिज खाली करण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे सस्टेन नाही आणि लगेच नेक्स्ट कॅन्डल पुन्हा त्याला सस्टेन करत आहे. तर इथे जो पॅटर्न चालू आहे, इथे मार्केट या लेवलला होल्ड करत आहे, हे तर कन्फर्म होत आहे तुमच्या लक्षात येत असेल तर. आणि जर या लेवलला जर कुठलीही लेवल आपण तुम्हाला देतो त्या लेवलला जर 5 मिनिटची कॅन्डल अप क्लोज होत असेल तर आपण रिसेंट जो स्विंग आहे त्याचा एसएल ठेवून आपण या ट्रेडमध्ये प्रोबेबिलिटी रिस्क घेऊ शकतो. आणि रिस्क बघा किती सुंदर होती, छोटीशी. जर ही लेवल मार्केट सस्टेन करतोय तर या ग्रीन कॅन्डलवरती आपल्याला माहीत पडलं की मार्केट सस्टेन करत आहे. म्हणजे किती वाजता माहीत पडलं आपल्याला? 11:45ला. तर आपला एसएल बनला असता 17 पॉईंटचा, 18 पॉईंटचा. तर मग 18 पॉईंटचा जर एसएल बनत असेल तर आपण पहिलं टार्गेट तितकंच 1:1 ठेवतोय समजा. आणि इथे मार्केटने बघा 1 2 3 4 5व्या कॅन्डललाच तुमचं टार्गेट इथे कम्प्लीट केलेलं आहे. म्हणजे 25 मिनिटाच्या आतमध्येच तुम्हाला 1:1चं टार्गेट दिलेलं आहे. अंडरस्टँड? आणि पूर्ण टार्गेट किती दिलं म्हणाल तर जवळपास 70-75 पॉईंटचं टार्गेट मार्केटने आपल्याला इथे दिलेलं आहे. मग या ट्रेडला जर कोणी घेतलं असेल तर त्यांनी मला लेट मी नो. अंडरस्टँड? तर ट्रेडच्या लेवल्स जे आहेत त्या एकदम परफेक्ट हिट होत आहेत. आपल्या टार्गेट आपलं या लेवलचं होतं, म्हणजे 22,818 820 पर्यंतचं, पण मार्केट जे आहे 22,800 वरनच, म्हणजे 20 पॉईंट खालनच पलटलेलं आहे. तर मग पुन्हा अगेन वी आर नॉट गॉड, नो वन कॅन प्रेडिक्ट मार्केट. पिक्चर कॉपी प्रेडिक्शन कोणीच करू शकत नसतं. एक लेवल्स असतात, त्या लेवल्सला प्ले करायचं असतं. 19-20 होत राहतं त्यामध्ये, म्हणजे थोडंसं कमी जास्त होत राहतं. पण आपल्याला डायरेक्शन समजणं आवश्यक असतं, प्रोसेस समजणं आवश्यक असतं. प्रोसेस काय? लेवल कुठलीही असो तिला ब्रीच होऊ द्या, रिटेस्ट होऊ द्या, अँड देन यू गो अहेड विथ दॅट स्मॉल एसएल. मग आता इथेही आपण लेवल कशी प्रोसेस केली असती तर सिम्पल आहे. इथे आपण काय केलं असतं, ही लेवल आपली ब्रीच होत आहे. अंडरस्टँड? लेवल ब्रीच होत आहे, दिसते तुम्हाला ब्रीच होताना. इथे रिटेस्ट तुम्हाला मिळत आहे, यू कॅन सी. आणि तुमचं टार्गेट, दॅट्स इट. तर लेवल प्ले या पद्धतीने केल्या जातात. मार्केट जसा डायग्राम दिलेला आहे तसं मूव्ह नाही करणार, पण मी सांगितलंय त्याच पद्धतीने तो जाईल. ती स्टँडर्ड पद्धत आहे, मी सांगतो असं नाही आहे. मार्केट लेवल ब्रिज करणार, रिटेस्ट देणार, देन विल गो अहेड. ही मार्केटची स्टँडर्ड पद्धत आहे. सो प्लीज ट्राय टू लर्न दॅट. अंडरस्टँड? तर दॅट्स इट. इट वॉज अ नाईस डे. मग आज आपण बघूया आता की मार्केट उद्या काय करू शकतं, उद्याच्या लेवल्स काय राहतील. तर सध्याला आता आपल्याला लेवल चेंज करायची गरज नाही आहे माझ्या मते. ऑलरेडी आपल्या लेवल्स इथे ड्रॉ केलेले आहेत आपण. मार्केट आता उद्या कुठे ओपन होतं त्यानंतर आपण डिसिजन घेऊ शकतो की मार्केट काय करेल. आणि ही जी रेड लाईन आपण ड्रॉ करून ठेवलेली आहे दॅट इज 23,000. जर या लेवलच्या वरती मार्केट सस्टेन केलं तरच आपण अपचा विचार करू, अदरवाईज आपण साईडवेज मार्केट किंवा बेरिश मार्केट असंच आपण त्याला ट्रीट करणार आहोत. यू गेटिंग माय पॉईंट? नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून विचारू शकता. अंडरस्टँड? सो दॅट्स इट. आजच्यासाठी आपण इथे थांबूया. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ ॲनालिसिस आवडत असेल तर.
टेलिग्रामला जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, जिथे तुम्हाला लाईव्हमध्ये ट्रेड्स जनरेट होत असेल तर तुम्हाला तिथे त्याचे पिक्चर्स प्रोव्हाइड केले जातात. रिस्क टू रिवॉर्ड रेशो तुम्हाला शिकवला जातो, रोजच शिकवला जात आहे तुम्हाला. प्रत्येक पोस्ट मार्केट जो ॲनालिसिस व्हिडिओज येत आहे आपण त्यामध्ये आपण तेच शिकवतोय. कुठल्याही प्रकारची टिप्स ॲडवायझरी आपण इथे प्रोव्हाइड करत नाही आहे. आणि जर काही चुकत असेल तर मला तुम्ही फ्लॅग करा. थँक्यू.